श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. तर मंडळी, रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे की भावाने बहिणीकडे यावे? चला जाणून घेऊया धार्मिक मान्यता काय सांगते. तर मंडळी, रक्षाबंधनाचा सण येतोय. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरीच जावे की भावाने बहिणीच्या घरी यावे? तर मंडळी, रक्षाबंधनाचा सण हा बहीण भावांच्या अगदी प्रेम, स्नेह आणि संरक्षणाच्या भावनेचा सण आहे. तर मंडळी, रक्षाबंधन आता लवकरच येत आहे. अगदी 2च दिवसावरती राहिलेली आहे, ज्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेम आणि स्नेह आणि संरक्षणाच्या भावनेचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्याची मंगल कामना करते. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधते, औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्याची मंगल कामना करते. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे की भावाने बहिणीच्या घरी यावे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो. आज आपण यामागील धार्मिक मान्यता आणि परंपरा जाणून घेऊया. तर मंडळी, धार्मिक परंपरेचा विचार केला असता बहिणीने भावाला राखी बांधणे ही मुख्य प्रथा मानली जाते. त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये बहीण भावाच्या घरी जाऊन राखी बांधते. अनेक ठिकाणी ही पद्धत दीर्घ काळापासून प्रचलित आहे. मात्र बहिणीचे भावाच्या घरी जावे असा सर्व हिंदू धर्माला लागू होईल असा स्पष्ट शास्त्रीय नियम नाही. त्यामुळे बहिणीला भावाच्या घरी जाणे शक्य नसल्यास भाऊ बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधून येऊ शकतो. त्याला धार्मिकदृष्ट्या सार्वत्रिक शास्त्रवचन आढळतं. तर रक्षाबंधनातील मुख्य धार्मिक भावना ही रक्षासूत्र बांधणे, मंगल कामना करणे आणि भाऊ बहिणीतील स्नेह दृढ करणे ही आहे. त्यामुळे कोणाच्या घरी विधी होतो यापेक्षा श्रद्धेने आणि परंपरेनुसार विधी पाडणे महत्त्वाचे मानले जाते. तर मंडळी, पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बळीला पाताळ लोकात जाण्यास सांगितले. विष्णू बळीच्या द्वारपालाच्या रूपात त्याच्यासोबत राहू लागले. विष्णू वैकुंठात परत यावेत अशी इच्छा असल्याने देवी लक्ष्मी राजा बळीच्या घरी गेली. तिने बळीला रक्षासूत्र बांधून आपला भाऊ मानले आणि विष्णूंना परत पाठविण्याची विनंती केली. बळीने ती विनंती मान्य केली. यामुळे रक्षाबंधनाच्या परंपरेत रक्षासूत्र हे केवळ भावाने बहिणीचे रक्षण करण्याचे प्रतीक नसून परस्पर स्नेह, संरक्षण आणि बंधुभावाचे प्रतीक मानले जाते. तर मंडळी, महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची शुभ वेळ महत्त्वाची मानली जाते. पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी संपणार आहे. 2026 रोजी 9:47 वाजेपर्यंत आहे. तर मंडळी, पंचांगकर्त्याच्या माहितीनुसार 28 ऑगस्टचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनाचा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथी जरी समाप्त झाली असली, जरी पौर्णिमा संपलेली असली तरी तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनेच भावाच्या घरी जावे, भावाने बहिणीच्या घरी जाऊ नये ही धार्मिक सक्ती नसून प्रचलित कौटुंबिक परंपरा आहे असे म्हणता येईल. कुटुंबाची परंपरा आणि परिस्थिती लक्षात घेऊन दोघांनीही परस्पर सन्मानाने रक्षाबंधन साजरे करणे हीच या सणाची खरी भावना आहे. तर मंडळी, अशा प्रकारे रक्षाबंधनाला कोणीही कुणाच्या घरीही जाऊ, म्हणजे बहिणीने भावाच्या घरीच जावे असं काही नाही, भाऊही जाऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे ही माहिती आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.